नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चनचे वन लाइनर क्वेश्चन। तर चालू करूयात। 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। तो कोणाच्या स्मरणार्थ? तर याचं उत्तर डॉक्टर आनंदीबाई जोशी। शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणारे शरीरांतर्गत संस्थेस काय म्हणतात? तर उत्तर आहे चेतासंस्था। गॉयटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सूज। उत्तर आहे थायरॉइड। रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे उत्तर आहे हिमॅटोलॉजी। आपण हे बघितलेले आहे। विषाणूद्वारे होणारे रोग तर गोवर, सर्दी, कांजण्या। किती दिवसात कोश फुटून प्रौढ डास बाहेर येतो? याचं उत्तर असं आहे 2 ते 3 दिवस। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आता बघूयात डॉक्टर अभय बंग हे कोणत्या आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे बाल कुपोषण निर्मूलन। नंतर आहेत डॉट्स कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जातात? याचं उत्तर आहे क्षयरोग। नंबर 9, स्कर्वी कोणत्या जीवनसत्वामुळे होतो? उत्तर आहे व्हिटॅमिन सी। ब्लीचिंग पावडर कशासाठी वापरतात? याचं उत्तर आहे दुर्गंधीनाशक म्हणून, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, मलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी। नंबर 11 आहे राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कोणत्या साली भारतात सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर असं आहे 1958 साली। नंतर आहेत पेसमेकर असलेल्या रुग्णांसाठी, पेसमेकर हे कोणत्या रुग्णांसाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे हृदयरोग। नंबर 13 आहे डॉट्स अंतर्गत कॅटेगरी यू मध्ये इंटेन्सिव्ह फेज किती महिन्याचा असतो? तर याचं उत्तर आहे 2 ते 3 महिन्याचा। हॅन्सेन्स डिसीज म्हणजे काय? तर हॅन्सेन्स डिसीजला कुष्ठरोग असे म्हणतात। याचा शोध हॅन्सेन्स या शास्त्रज्ञांनी लावला होता म्हणून। कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? तर याचं उत्तर आहे निमोनिया। दूध तापविल्यामुळे त्यातील कोणते जीवनसत्व नष्ट होते? तर थायमिन आणि व्हिटॅमिन सी। कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? तर याचं उत्तर आहे कॅन्सर। देवी हा आजार टिंबटिंब नामक विषाणूमुळे तात्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहेत। हा व्हेरिओला। काजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण कोणते आहेत? तर ताप व पुरळ येणे। नंबर 20 आहेत रेबीज या रोगावरील लसीचे नाव काय? तर ARV। हिवताप प्रतिरोधक महिना? तर याचं उत्तर आहे जून। नंतर आहेत रक्तक्षयाची प्रमुख लक्षणे। उत्तर आहेत डोळ्याच्या पापणीचा खालचा भाग फिक्कट होणे, नखे पांढरी आणि चपटी, तसेच जीभही पांढरी होणे। नंबर 23 आहेत इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते? तर याचं उत्तर आहे मधुमेह, डायबेटीज। नंबर 24, प्रसूती पश्चात रक्तस्राव म्हणजे टिंबटिंब ml पेक्षा जास्त रक्तस्राव। तर याचं उत्तर आहे 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव। तर आहेत 25, क्षयरोगासाठी टिंबटिंब वॅक्सिन दिले जाते। तर याचं उत्तर आहे BCG, बॅसिलस कॅलमेट ग्युरिन। नंबर 26 आहे एकपेशीय प्राण्यास टिंबटिंब असे म्हणतात। तर याचं उत्तर आहे आदिजीव। 27, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे काचबिंदू। नंबर 28, भांड्यात जर अन्न शिजविले तर त्यातून लोह कोणत्या प्रमाणामध्ये मिळते? तर लोखंडी भांड्यात। 29, झुरणे आणि सुकारोग हे कशाचे गंभीर प्रमाण आहेत? तर याचं उत्तर आहे प्रथिने उष्मांक कुपोषणाचे। नंबर 30, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते। सत्य। लोहाची शरीरातील मुख्य कार्य म्हणजे प्राणवायूची आवक जावक करणे। सत्य। लोह शाकाहारी तसेच मांसाहारी असे दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थामध्ये आढळते, हेही सत्य आहे। 31, मांसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात? तर 33 मणके। नंबर 32, स्पुटम मग म्हणजे थुंकीचे भांडे। इनॅमलच्या वस्तू किती मिनिटे निर्जंतुक करतात? तर 7 ते 10 मिनिटे। नंबर 34, कंदमुळे प्रकारात पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही? तर बटाटे, कांदा, सुरण ही कंदमुळे असून दोडका ही कंदमूळ नाहीये। 35, हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता विकार होतो? तर अँजायना पेक्टोरिस। 36, चुकीची जोडी ओळखा। रेबीज, लाल गळणे आणि पाण्याची भीती। क्षय, खूप ताप व अंगावर फुरळ। काजण्या, खूप ताप व अंगावर फुरळ।
एड्स, ताप येतो, वजन घटते आणि प्रतिकारशक्ती कमी. यामध्ये क्षयरोग हा खूप ताप व अंगावर पुरळ हे याची चिन्हे आणि लक्षणे चुकीची आहे. तर त्यामध्ये खोकला येतो. नंबर 37 WHO मुख्यालय उत्तर आहे जिनिव्हा. नंबर 38 जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग कशावरून ठरते? तर याचं उत्तर आहे मातापित्याकडून. नंबर 39 याचं स्टिलबर्थ म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे नवजात अर्भक मृत्यू. नंबर 40 मोठ्या आतड्याची लांबी टिंबटिंब मीटर आहे. तर याचं उत्तर आहे 1.5 ते 2 मीटर. नंबर 41 थायमिन म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे व्हिटॅमिन B1. नंबर 42 पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे DNA. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.